ही बातमी इथे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21 जागा, काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत। तर सांगली शिवसेना ही अखेर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहणार आहे। भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष लढणार आहे। सांगली भिवंडीची जागा काँग्रेसने सोडल्याने उत्तर मध्य मुंबई लोकसभेची जागा ही आता काँग्रेस लढणार आहे। कोणाकडे किती जागा आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21 जागा लढणार, त्यामध्ये बुलढाणा, यवतमाळ, मावळ, सांगली, धाराशिव, शिर्डी, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम, परभणी, मुंबई दक्षिण मध्य, कल्याण, हातकणंगले, पालघर, बुलढाणा, यवतमाळ, मावळ, सांगली, हिंगोली। महाविकास आघाडीचे उमेदवार पाहूयात। गोपाल पाडवी नंदुरबारमधून, करण पवार जळगावमधून, रवींद्र पाटील रावेरमधून, नरेंद्र खेडकर हे बुलढाण्यातून उमेदवार आहेत। अभय पाटील अकोल्यातून, बळवंत वानखडे अमरावतीमधून, अमर काळे वर्ध्यामधून, तर श्यामकुमार बर्वे हे रामटेकमधून उमेदवार आहेत। विकास ठाकरे नागपूरमधून, प्रशांत पडोळे भंडारा गोंदियामधून, नामदेव किरसान गडचिरोलीमधून, तर प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरमधून उमेदवार आहेत। संजय देशमुख यवतमाळमधून, नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीतून, वसंतराव चव्हाण नांदेडमधून, संजय जाधव हे परभणीमधून, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगरमधून, भास्करराव भगरे दिंडोरीमधून, राजाभाऊ वाजे नाशिकमधून, भारती कांबळी या पालघरमधून, बाळ्या मामा म्हात्रे भिवंडीमधून, वैशाली दरेकर कल्याणमधून, राजन विचारे ठाण्यातून, तर अमोल कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिम मधून, संजय दिना पाटील मुंबई ईशान्य, अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य, अरविंद सावंत दक्षिण मुंबई आणि अनंत गीते हे रायगड मधून उमेदवार आहेत। संजोग वाघोरे पाटील मावळमधून, रवींद्र धंगेकर पुण्यातून, सुप्रिया सुळे बारामतीमधून, अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून, निलेश लंके अहमदनगरमधून, भाऊसाहेब वागचौरे शिर्डीमधून, बजरंग सोनवणे बीडमधून, ओमराजे निंबाळकर धाराशिवमधून, शिवाजीराव काळगे लातूरमधून, प्रणिती शिंदे सोलापूरमधून, चंद्रहार पाटील सांगलीतून उमेदवार आहेत। तर विनायकराव जे विद्यमान खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून पुन्हा एकदा ते उमेदवार असणार आहेत। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून, तर सत्यजित पाटील हे हातकणंगलेमधून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।